तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय नेम इज अमोल जोशी आणि आज अपन 10वीं स्टार्ट करत आहोत। 10th स्टैंडर्ड आज हम चालू करने वाले हैं और 10th स्टैंडर्ड का जो फर्स्ट चैप्टर है, पार्ट फर्स्ट का, उसको हम क्या बोलते हैं, ग्रेविटेशन। हाँ, तो आज हम ग्रेविटेशन की शुरुआत करने वाले हैं। आज आपण ग्रेविटेशन पाहणार आहोत। तर बघा, फॉर SSC क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड अँड वेलकम टू जोशीज अकॅडमी उदगीर। तर मित्रांनो, दिस इज द वर्ड ऑफ ग्रॅव्हिटेशन। ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण, ठीक आहे ना। तर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या कन्सेप्ट काय करण्यात पाहणार आहेत। पुढे बघा की या युनिवर्समध्ये लाखो ऑब्जेक्ट्स आपल्याला पाहायला भेटतात। युनिवर्समध्ये लाखो ऑब्जेक्ट, आपण त्याला मोजू पण शकत नाही, आणि प्रत्येकामध्ये काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, ठीक आहे ना। ते आपण पाहूयात की नेमका ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो आणि कसा असतो। हां, तर त्यापूर्वी लक्षात ठेवा की आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहेत। आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहेत बेसिक concepts of gravitation and another is Kepler's laws of motion of planet। तर सर्वात पहिल्यांदा तुमच्यासमोर हे डायग्राम दिसत असेल, हा कोण आहे, न्यूटन बाबा। न्यूटन बाबा क्या कर रहे हैं, उधर सोच रहे हैं जो एप्पल नीचे गिर रहा है वो एप्पल नीचे क्यों गिर रहा है। आपण जर न्यूटनच्या ठिकाणी राहिलो असतो तर आपण काय केलं असता, खाली ॲपल पडलाय, विचार करण्यापेक्षा आपण पटकन घेतलो असतो आणि पटकन खाल्लो असतो, आमचा दिवस बनला असा आपण विचार केला असतो। पण काही लोक पागल असतात, काही लोक पागल असतात आणि पागल लोकच काय बनवत असतात, इतिहास बनवत असतात। आज डिग्री असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, 10वी असो, 5वी असो, 6वी असो, प्रत्येक क्लासमध्ये कुणाचा अभ्यास केला जातो, न्यूटनचा अभ्यास केला जातो। त्यावेळेस त्या न्यूटननं जर ॲपल उचलून खाल्ला असता आणि कोणता विचार केला नसता तर आज आपण ग्रॅव्हिटेशन शिकलो नसतो, ठीक आहे ना। तर बघा, सर्वात पहिल्यांदा तुमच्यासमोर एक डायग्राम आहे की हा जो न्यूटन आहे, न्यूटन असंच झाडाखाली बसलेला होता आणि त्याच्या डोक्यावरती काय पडला, मँगो काय पडला, ॲपल पडला। आणि ॲपल पडल्यानंतर मग तो ॲपलला उचलला आणि विचार करू लागला की हा जो ॲपल आहे तो खालीच का पडत आहे, हा जो ॲपल आहे तो खालीच का पडत आहे। बरं ठीक आहे, खाली जर पडत असेल, पडत असताना तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनच का खाली पडतोय, शब्दाचा अर्थ कळतंय का। तो खाली पडताना वर्टिकली डाउनवर्डच खाली का पड़त है। अगर एप्पल नीचे गिर रहा है तो वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन में ही क्यों गिर रहा है, वो ऐसा भी गिर सकता था, ऐसा भी गिर सकता था, ऊपर भी जा सकता था, हाँ ऐसा भी जा सकता था। तो हा जो ॲपल आहे तो फक्त आणि फक्त कसं खाली पडत आहे, वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनच खाली पडत आहे का। मग खूप तो असं इथं बसून असं काय करू लागला, विचार करू लागला की हा जो ॲपल आहे तो खालीच का पडतोय, असा का पडत नाही, असा का पडत नाही, असा का पडत नाही, असा का पडत नाही, असे खूप सारे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले। कुणाच्या मनामध्ये, न्यूटन्सच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले। मग कुठेतरी जाऊन तो एका कन्क्लुजनवरती आला, कोण, न्यूटन। कशामध्ये आला, कन्क्लुजनमध्ये आला की त्याला असं कळालं की पृथ्वीमध्ये असं काहीतरी आहे, अर्थमध्ये असं काहीतरी आहे की ते प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते। अर्थमध्ये असं काहीतरी आहे की प्रत्येक वस्तूला तो स्वतःकडे काय करत असतो, अट्रॅक्ट करत असतो। इथून सुरुवात झाली ग्रॅव्हिटेशनची। एक पागल माणूस, आपण त्याला म्हणू शकत नाही ऑन द रेकॉर्ड, हां, पण एक माणूस उठला आणि त्याच्या डोक्यावरती ज्यावेळेस ॲपल पडला तेव्हा तो ॲपल उचलला आणि उचलल्यानंतर फक्त एका विचाराने आज पूर्ण ग्रॅव्हिटेशनवरती लोक काय करतात, PhD करतात, ठीक आहे ना, फक्त विचाराने। तर आपण तर शिकत आहोत, आपण कोणताही शोध लावू शकतो, असं ना। मग त्यांनी विचार केला, विचार केला, विचार केला, त्याला फक्त एक गोष्ट समजली की पृथ्वी
अर्थ जे आहे ते प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. मग ते कोणतीही वस्तू असेल, मग ते पावसाचं पाणी असेल, चंद्र असेल, मग ते ॲपल असेल, मग त्याचबरोबर ते एरोप्लेन असेल, सॅटेलाईट असेल, प्रत्येक वस्तूला ते स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. मग हे जे अट्रॅक्शन आहे ते नेमकं अट्रॅक्शन कुठं आहे हा प्रश्न पडला पाहिजे. हा जो अट्रॅक्शन आहे पृथ्वीवर आहे, बरोबर आहे, पण पृथ्वीच्या नेमकं कुठं आहे? हे जे अट्रॅक्शन आहे ते पृथ्वीच्या कुठं आहे? सेंटरला आहे. म्हणजे अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या सेंटरमध्ये असं काहीतरी आहे की त्या सेंटरमधून प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करण्याची पॉवर आहे. कुणामध्ये? अर्थमध्ये. क्लिअर? देन वाय अन ॲपल फॉल ऑन द अर्थ इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. असा प्रश्न कुणाला पडला? न्यूटनला. मग ज्यावेळेस प्रश्न पडला, ज्यावेळेस तो विचार करू लागला, त्यावेळेस त्याला एक गोष्ट कळाली. काय हो? he realized that earth must be attracting the apple towards itself. अर्थ हा काय करतोय? ॲपलला स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय. इथंपर्यंत ठीक आहे का? नाही. मग तो पुढचा पण शोध लावला त्याने. काय म्हणला तो पुढे जाऊन? तो पुढे जाऊन म्हणला की दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कुठं आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थला हा फोर्स आहे. दोन गोष्टी कळाल्या. पहिली गोष्ट काय कळाली आपल्याला? एखादी वस्तू अर्थवरती पडताना कशी पडते? व्हर्टिकली डाऊनवर्ड पडते, बरोबर आहे ना. आणि ते खालीच का पडते? कारण की अर्थ त्या वस्तूला अट्रॅक्ट करत असते. अट्रॅक्ट करते. हा जो फोर्स आहे तो कुठून तयार झाला आहे? सेंटर ऑफ अर्थ. हा जो फोर्स आहे तो कुठं आहे? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. तर इथून सुरुवात झाली कशाची? ग्रॅव्हिटेशनची. अंडरस्टूड? देन मग सर आमच्याकडे दोन कन्सेप्ट येतात. मी काल तुम्हाला सांगितलं होतं, आजही सांगतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. तुम्ही कधी ऐकले का दोन शब्द? एक असतं ग्रॅव्हिटी आणि एक असतं ग्रॅव्हिटेशन. खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण ह्याला समजून घेऊयात की सर आमच्या युनिवर्समध्ये खूप सारे वस्तू आहेत, खूप सारे प्लॅनेट आहेत, खूप सारे स्टार आहेत, खूप सारे क्लाउड्स आहेत, खूप सारे डस्ट आहेत, बरोबर ना. तर कोणतेही दोन वस्तू, आता ही एक फॉर एक्झाम्पल बघा, वन सेकंड. आता फॉर एक्झाम्पल बघा, हा जो प्लॅनेट आहे तो कुठे गेला? वन सेकंड. हा जो प्लॅनेट आहे तो ह्या प्लॅनेटला काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे. किंवा हा प्लॅनेट ह्या प्लॅनेटला अट्रॅक्ट करत आहे, किंवा हा प्लॅनेट ह्या प्लॅनेटला अट्रॅक्ट करत आहे. किंवा फॉर एक्झाम्पल समजा इथं दोन फुटबॉल आहेत, हा एक फुटबॉल आहे, हा एक फुटबॉल आहे. तर हा फुटबॉल ह्याला अट्रॅक्ट करतो आणि हा फुटबॉल ह्याला अट्रॅक्ट करतो. किंवा मी आणि हा माझ्या हातामधला पेन मला काय करतोय? अट्रॅक्ट करतोय आणि मी पेनला काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. हे जे अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज, कोणत्याही दोन वस्तूमध्ये जो फोर्स लागतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. समजून घ्या बरं का. द फोर्स एक्झर्टेड इन एनी टू ऑब्जेक्ट. चंद्रामध्ये माझ्यामध्ये फोर्स लागत आहे का? यस. पुन्हा त्याचबरोबर हा कॅमेरा आहे आणि हे टी व्ही आहे, हा स्मार्ट बोर्ड आहे, दोघांमध्ये फोर्स आहे का? यस. हे टी व्ही, हा स्मार्ट बोर्ड काय करतोय? कॅमेऱ्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय, कॅमेरा ह्या टी व्हीला ओढण्याचा प्रयत्न करतोय. ह्या फोर्सला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशन म्हणतो. तर ग्रॅव्हिटेशन कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागत असतो. सिम्पली काय? ग्रॅव्हिटेशन हा कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागणारा फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन हा कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागणारा फोर्स आहे. बट ग्रॅव्हिटी म्हणजे काय समजून घ्या. कळतंय? हां. आता एक कोण आहे? एक फॉर एक्झाम्पल मी आहो, आणि मी खूप उंचावरती गेलो आहे आणि आता मला कोण अट्रॅक्ट करत आहे? कसं? असं. ठीक आहे ना. ह्याचा अर्थ काय? की अट्रॅक्शन बाय अर्थ, ओनली अट्रॅक्शन बाय अर्थ टू एनी ऑब्जेक्ट. जर अर्थशी संबंधित असेल त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटी. कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागणारा फोर्स ग्रॅव्हिटेशन, आणि अर्थनी लावलेला फोर्स ग्रॅव्हिटी. संपलं. खूप सिंपल आहे.
काय अडचण? आता बघा ह्याचे डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? फोर्स एक्झर्टेड एनी टू ऑब्जेक्ट. द फोर्स प्रेझेंट इन एनी टू ऑब्जेक्ट. फोर्स प्रेझेंट इन एनी टू ऑब्जेक्ट. कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागणारा फोर्स म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन. येस ऑर नो? व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी? फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ. व्हॉट इज ग्रॅव्हिटी? Force exerted by earth. फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ. अर्थनी लावलेला फोर्सला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी. आणि कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागणाऱ्या फोर्सला काय म्हणतो आपण? Gravitation. ग्रॅव्हिटेशन. सिंपल आहे. फरक समजला का? व्हॉट इज ग्रॅव्हिटी, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. अंडरस्टूड? देन आपण काय काय पाहिलं? पहिल्यांदा पाहिलं की ग्रॅव्हिटेशन काय असतं. हां, पहिल्यांदा पाहिलं की ॲपल जो खाली पडत आहे तो कसा पडत आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. का पडत आहे? कारण की पृथ्वी त्याला काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे. हे जे अट्रॅक्शन आहे कुठून आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मग ह्याच्यावरून आम्हाला काय समजलं की दोन गोष्टी कळल्या. एक असतं ग्रॅव्हिटेशन आणि एक असतं ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? कोणत्याही दोन वस्तूमध्ये लागणारा फोर्स. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ. विषय संपला. क्लिअर आहे ना? नेक्स्ट पॉईंट. मग हे कळालं. न्यूटनने आम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. मग एक शास्त्रज्ञ होते बघा. पूर्वीच्या काळामध्ये नाही का खूप जुने लोक होते बघा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणा किंवा त्याच्या पलीकडं काही लोक साधू होते किंवा काही लोक ज्योतिषी होते. मग ते फक्त काय करायचे माहिती का? पृथ्वीवर बसून ताऱ्यांची मोशन म्हणजे स्टार्सची जागा, त्यांची मोशन इथं बसून सांगायचे की सकाळी म्हणजे सकाळ कधी होणार आहे आणि रात्री कधी होणार आहे. मग ते वरी जाऊन पाहिजे का? नाही. म्हणजे हे नक्षत्र, ते नक्षत्र, हे नक्षत्र ते खाली बसून सांगायचे. म्हणजे ते काय विदाऊट टेलिस्कोपने ते काय करायचे? ऑब्झर्व करायचे. बट ते ऑब्झर्वेशन तेवढं परफेक्ट नव्हतं. मग कोण आले? गॅलिलिओ. ह्यांचं नाव काय? गॅलिलिओ. आणि गॅलिलिओनी सर्वात पहिल्यांदा कुणाचा शोध लावला होता? टेलिस्कोपचा. मग नंतर गॅलिलिओच्या नंतर जे पण काही शास्त्रज्ञ आले त्यांनी प्लॅनेटरी मोशन म्हणजे प्लॅनेट कसे मोशन करतात, सूर्याच्या भोवती कसं फिरतात, स्वतःभोवती कसं फिरतात. येस ऑर नो? प्लॅनेट स्वतःभोवती कसं फिरतात, सूर्याभोवती कसं फिरतात, कोणत्या नियमाने फिरतात का असंच फिरतात? मनात आलं की एक दिवस रेस्ट करू, उद्या फिरू आपण, असं म्हणतात का? नाही. ठीक आहे ना? म्हणजे प्लॅनेटची जी मोशन आहे ते काय असते? फिक्स असते. म्हणून 365 दिवसाला एक वर्ष पूर्ण होतो. म्हणजे पृथ्वीभोवती सूर्याला एक चक्कर पूर्ण मारण्यासाठी 365 दिवस लागतात. ह्या वर्षी 365 लागले म्हणजे पुढच्या वर्षी 360 लागतात का? नाही. पुढच्या वर्षी पण 365च लागतात. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस प्लॅनेट सूर्याच्या भोवती फिरतात ते एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात आणि पर्टिक्युलर मोशनमध्ये फिरतात आणि फिक्स टाईम फिक्स स्पीडने फिरतात. येस ऑर नो? म्हणून ते काय करतात? सारख्या वेळेमध्ये सारखं अंतर कापत असतात. ठीक आहे ना? मग हे जे मोशन आहे, हे जे प्लॅनेटरी मोशन आहे, प्लॅनेटरी मोशन आम्ही इथं बसून सांगू शकतो का? नाही. मग त्यासाठी सर्वात पहिल्यांदा ह्या गॅलिलिओ बाबांनी काय केले होते? टेलिस्कोप इन्व्हेंट केलेला होता. आणि मग लोकांनी काय करू लागले? प्लॅनेटची जे मोशन आहे ते टेलिस्कोपनं बघू लागले. मग नंतर कोण आले? नंतर आले त्यांचं नाव होतं जोहान्स केपलर. त्याचं नाव काय होतं? जोहान्स केपलर. मग हे जे सायंटिस्ट होते ना ते खूप इंटेलिजंट होते. हे सायंटिस्ट काय होते? खूप इंटेलिजन्स होते. आणि त्यांनी पृथ्वीवरती बसून सांगितलं की प्लॅनेट कसं फिरतात, एका प्लॅनेटला फिरण्यासाठी किती वेळ लागतो. काय काय सांगितलं तिने? प्लॅनेटला फिरण्यासाठी किती वेळ लागतो आणि ते कसं फिरतात, गोल फिरतात का असं फिरतात का चौकोनी फिरतात. हे कोणी सांगितलं सगळ्या गोष्टी आम्हाला? जॉन केपलर. मग त्यांनी सांगता सांगता असं सांगितलं, एक गोष्ट त्यांनी खूप चांगली सांगितली. आणि हे सगळं अभ्यास करून त्यांनी काय दिलं आम्हाला? 3 लॉ दिले. किती लॉ दिले? 3 लॉ. आणि दरवर्षी परीक्षेमध्ये हा प्रश्न खूप फेवरेट आहे, केपलर्स लॉ. मग तिने आम्हाला काय सांगितलं? त्याने आम्हाला एकच गोष्ट सांगितली की आता तुम्ही बड्डेमध्ये जाता, बड्डेमध्ये अशी काय असते? टोपी असते. ठीक आहे ना? त्या टोपीला जर तुम्ही असं कट केलात, कसं
असं जर कट केलात तर कट केल्यानंतर तुम्हाला काय पाहायला भेटतो, असं एक सर्कल पाहायला भेटेल. हां, दिस सर्कल इज नथिंग बट इलिप्स. येस ऑर नो? दिस सर्कल इज नथिंग बट इलिप्स. आणि इलिप्सला 2 पॉईंट असतात, फोकल पॉईंट असतात. हा एक पॉईंट असतो आणि हा एक पॉईंट असतो. आणि ह्या पॉईंटमधून काय गेलेली असते, अशी रेषा गेलेली असते. ह्याला म्हणतो फोकस नंबर 1 आणि ह्याला म्हणतो आपण फोकस नंबर 2. येस ऑर नो? तर इलिप्स म्हणजे काय, इलिप्टिकल ऑर्बिट का आली का? इलिप्टिकल ऑर्बिट कशी आहे, म्हणजे लंबवर्तुळ आकार. ह्याला काय म्हणतो आपण, लंबवर्तुळ आकार. तर इलिप्समध्ये तुम्हाला 2 फोकस पॉईंट पाहायला भेटतात, F1 अँड F2. हां, तर हे आपण का बरं सांगत आहे की आपल्याला पुढे ते समजेल की नेमकं इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय. मग आपण जर थोडंसं पुढे आलो, आपण जर थोडंसं पुढे आलो तर एक डायग्राम तुमच्यासमोर दिसते. कोणती डायग्राम? ही डायग्राम. थोडंसं लक्ष द्या, ह्या डायग्रामवरती दरवर्षी परीक्षेमध्ये क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना. आता बघा हे काय दिलेलं आहे, हे एक डायग्राम आहे. हा काय हो, इलिप्टिकल ऑर्बिट आहे. समजून घ्या बरं का. एक मिनिट. हां, तुमच्यासमोर जे दिसत आहे ते काय आहे, इलिप्टिकल ऑर्बिट. येस ऑर नो? हे काय, कोणते ऑर्बिट आहे, इलिप्टिकल ऑर्बिट. आत्ताच पाहिलं आपण इलिप्टिकल ऑर्बिट काय असते. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये 2 फोकस पॉईंट असतात, इथे एक असतो आणि इथे एक असतो. येस ऑर नो? हां, क्लिअर. देन मग आता जे आपण इलिप्टिकल ऑर्बिट शिकलो ते का बरं शिकलो, टाइमपास म्हणून शिकलो का? हां, मग आता बघा हा एक प्लॅनेट आहे फॉर एक्झाम्पल. हा काय एक प्लॅनेट आहे आणि हा काय आमचा सन आहे. क्लिअर ना. आणि हा जो प्लॅनेट आहे तो सनच्या भोवती असा फिरत आहे. कसा फिरत आहे, असा. हा जो प्लॅनेट आहे तो सनच्या भोवती कसा फिरत आहे, असा. कोणत्या ऑर्बिटमध्ये, प्रश्न आहे. वेन प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन विच ऑर्बिट, कोणत्या कक्षेमध्ये फिरतात, इलिप्टिकल ऑर्बिट. पहिला नियम असते आहे काय सांगते, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज प्रेझेंट ॲट 1 फोकाय, 1 ऑफ द फोकाय. एक तर सन इथं असेल किंवा एक तर सन इथं असेल. काय सांगतो पॉईंट काय आलं, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज प्रेझेंट ॲट 1 फोकाय. डेफिनेशन बघायची. इकडं बघा काय डेफिनेशन. केप्लरचा फर्स्ट लॉ काय सांगतोय आपल्याला, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. कोणत्या ऑर्बिटमध्ये, इलिप्टिकल ऑर्बिट. व्हेर इज सन इज सिच्युएटेड ॲट 1 फोकाय, 1 ऑफ द फोकाय. इथे किती फोकाय येतं, 2. त्यापैकी एका फोकायवर कोण आहे, सन आहे. आणि एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. अंडरस्टूड, कळत आहे. हा पहिला नियम. आता दुसरा नियम सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज सांगतो. इकडे बघा, खूप इंटरेस्टिंग आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता जे सांगतो तुम्हाला सर, तुम्ही जर पाहिलात तर हा जो एरिया आहे कोणता, हा जो एरिया आहे हा एरिया मोठा आहे का, हा एरिया मोठा आहे, दोन्ही का. हा जो एरिया आहे तो मोठा आहे का, हा एरिया मोठा आहे का, हा एरिया मोठा आहे. इथं कसं आहे माहिती का, इथं कसं आहे माहिती का, इथं आहे 2 + 4 6, इथं आहे 3 + 3 6, इथं आहे 1 + 5 6. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलात इथं लेंथ काय जास्त आहे आणि विड्थ काय कमी आहे, त्यामुळे उत्तर काय येणार आहे, सेमच. इथं बी काय हो, लेंथ जास्त आहे, एरिया म्हणजे ब्रीथ कमी आहे, त्यामुळे इथे उत्तर काय येणार आहे, 6च येणार आहे. इथं काय आहे सर, इथं आहे लेंथ कमी आणि ब्रीथ जास्त आहे, त्यामुळे इथं एरिया पण तेवढाच येणार आहे. तुम्ही जर पाहिलात तर एवढा एरिया आणि एवढा एरिया काय ते सगळे सेम आहे. पहिला मुद्दा क्लिअर आहे. हे सगळे एरिया काय तर सेम. ह्याला काय म्हणतो आपण, एरिया 1 म्हणलो, ह्याला 2 म्हणलो आणि ह्याला काय म्हणलो आपण 3 म्हणलो. काय अडचण,
क्लिअर. आता सर हे मात्र तुम्ही मला सांगा सर, इथून इथंपर्यंतचा डिस्टन्स जास्त आहे का इथून इथंपर्यंतचा डिस्टन्स जास्त आहे का इथून इथंपर्यंतचा डिस्टन्स जास्त आहे? डिस्टन्स. व्हेरी गुड. डिस्टन्स तर कळतं ना. हां, इथून एवढा डिस्टन्स काय जास्त आहे. आता तुम्हीच मला सांगा सर, कन्सेप्ट बघा की सर, आता समजा प्लॅनेट कुठं आहे, समजा प्लॅनेट हा इथं आहे, कुठं, ह्या पॉईंटला आहे. आता इथून ह्या पॉईंटला जोपर्यंत इथून म्हणजे P3 पासून P4ला जाईपर्यंत हां, समजा ह्याला जर 5 मिनिट लागत असेल, किती मिनिट फॉर एक्झाम्पल हां, तर तुम्ही मला सांगा पॉईंट P1 टू P2 पर्यंत जाण्यासाठी जास्त वेळ आहे, कमी वेळ लागेल? व्हेरी गुड. काय लागेल? कमी लागेल. आणि ह्याच्यापेक्षा कमी कशाला? ह्याला लागेल. हां, समजून घ्या बरं का. पण मी म्हणतो जेवढा वेळ P3 पासून P4ला जायला लागत आहे तेवढाच वेळ P1 पासून P2ला जायला लागत आहे. तेवढाच वेळ ह्याला काय म्हणू आपण P5 टू P6 हां, एवढाच वेळ लागायला. आता लई जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल सर, हाऊ इट इज पॉसिबल? इथून इथंपर्यंत जायला 5 मिनिट जर लागत असतील तर इथून कमी लागायला पाहिजेत ना, कारण की अंतर कमी आहे. पण तुम्ही ऑब्झर्व करा, इथं ज्यावेळेस प्लॅनेट आहे त्यावेळेस तो कुणाच्या जवळ आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल कमी असेल? जास्त असेल कमी असेल? मग स्पीड काय असेल? अबे दळपत्र्यांनो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे ना, त्यामुळं इथं स्पीड बी काय असणार आहे? जास्त. मग जास्त स्पीडनं हा काय करतोय? जास्त अंतर तेवढ्याच वेळेत कव्हर करतोय. इथं जर तुम्ही पाहायला गेलात तर अंतर काय हो? कमी आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कमी, स्पीड पण कमी. एवढंच अंतर कव्हर करायला किती वेळ लागायला? 5 मिनिट लागायला. इथं तर खूपच कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळे एवढं बी अंतर कमी करायला त्याला किती वेळ लागायला? 5 मिनिट. कळतं का कन्सेप्ट आहे? हां, मग आता तुम्हाला थर्ड वाक्य समजेल ना, म्हणजे आता तुम्हाला सेकंड लॉ समजेल. असं नाही समजलं असतं. काय सांगतो सेकंड लॉ बघा. काय हो? केपलर सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग that joins any planet to sun sweeps equal area in equal interval of time. वाव, हे नियम कुणाला कळतच नाही. हां, आता इकडे बघा. द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन. हां, द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन. स्वीप म्हणजे जाणे. द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन स्वीप इक्वल एरिया. हे काय तो? हे काय सगळे एरिया? स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. नाही समजलं? कळतं का काय सांगतो मी? हां, द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन कव्हर इक्वल एरिया. हे काय आमचा? इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इथं पण 5 मिनिट, इथं पण 5 मिनिट, इथं पण 5 मिनिट. कळतं का मी काय सांगतोय? हां, द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन कव्हर इक्वल एरिया. हा पण एरिया इक्वल आहे, हा पण एरिया इक्वल आहे, हा पण एरिया इक्वल आहे. कव्हर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. दॅट इज कॉल्ड ॲज केपलर सेकंड लॉ. परीक्षेमध्ये कंपल्सरी एक प्रश्न विचारतात. कोणता? की एरियाशी रिलेटेड कोणता लॉ आहे? दिस लॉ इज रिलेटेड टू एरिया. क्लिअर आहे? लास्ट आणि बेस्ट थर्ड लॉ. पहिला लॉ काय आला? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट, सन प्रेझेंट ॲट वन फोकाय. पाठ होईल. दुसरा पॉईंट काय? द लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू सन कव्हर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. क्लिअर? थर्ड. आता सर खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. तुम्हीच मला बोलशाल की सर हे नियम पाठ करण्यापेक्षा समजून घ्यायला मजा आहे. हां, पहिलं तर काय? कवर इक्वल ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट, सन प्रेझेंट ॲट वन फोकाय. हे काय हो? लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन कवर इक्वल. आता इथे काय होतं माहिती का पोरांना? कन्फ्यूज. सर हा एरिया इक्वल आहे का? वाटते नाही. बघून काय वाटतंय? नाही. बरं ते सोडून द्या. बरं हा जो एरिया आहे एवढा कवर करायला 5 मिनिट, एवढा पण 5 मिनिट. हाऊ इट इज पॉसिबल? कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कळते? हां, आता थर्ड लॉ आहे. ते लॉ शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. काय बघा, आता समजा सर हा प्लॅनेट आहे. ह्या प्लॅनेटला एक पूर्ण
रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला म्हणतो आपण टी. टी म्हणजे काय? इट इज अ टाइम पिरियड रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन अराउंड द सन. टी म्हणजे काय हो? ह्या प्लॅनेटला किती वेळ लागतोय एक चक्कर मारण्यासाठी, त्याला काय म्हणतो आपण? टी म्हणतो. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हे काय हो? रेडियस आहे. कुणाची रेडियस आहे? अर्थ अँड सन. ह्या दोघांमध्ये काय ते रेडियस आहे. तुम्ही मला सांगा आता अर्थच्या मागं कोण आहे हो? मार्स आहे. ठीक आहे ना. मग तुम्ही मला सांगा हां, जेवढा टाईम अर्थला लागायला आहे ह्याची रेडियस काय हो? ह्याची रेडियस ही आहे कुणाची? मार्सची. मार्सची रेडियस काय झाली? जास्त झाली. बरोबर आहे ना. जेवढी रेडियस जास्त तेवढा टाईम पिरियड काय लागणार आहे? जास्त. कशासाठी? टू कंप्लीट वन रोटेशन. येस ऑर नो? टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागत आहे तो काय लागणार आहे? जास्त लागणार आहे. मग एक गोष्ट मी सांगू शकतो छाती टोकून, म्हणजे जे टाईम पिरियड ऑफ प्लॅनेट आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणावर आहे? रेडियस. जेवढी रेडियस हां तेवढं टाईम पिरियड जास्त. कळतं का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. क्लिअर आहे का? मग तिसरा नियम हाच सांगतोय. फक्त तिसरा नियम काय सांगतो माहिती का? टी स्क्वेअर. काय सांगतोय? टी स्क्वेअर. ह्याला काय म्हणणार तुम्ही? द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. टी स्क्वेअरचा अर्थ काय होतोय? द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ कुणाचा? रिव्हॉल्युशन ऑफ कुणाचा? प्लॅनेट कुणाभोवती? अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. अवघड आहे सोपं आहे? पोरांना येईच ना. कळते? हां काय सांगितलं मी? डेफिनेशन बघा तुम्ही. आता डेफिनेशन तुम्हीच बघा. काय हो डेफिनेशन? द स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर वगैरे बघा. आम्हाला हे पाठच करायचं नाही. आम्हाला काय पाठ करायचे? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तुम्ही सांगा द स्क्वेअर ऑफ ह्याला बघायचं ना. हां द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. बस आता वाचा. द स्क्वेअर ऑफ द टाइम period of revolution of planet is directly proportional to cube of mean distance between sun and planet. अवघड आहे? हां आता कुठे बी जावा, मी तुम्हाला आधीच म्हणलो होतो 10वीची लेवल काय असते आपली वेगळी असते. ठीक आहे ना. मी तुम्हाला आता कुठं पण जावा आणि तुम्हाला कोणत्या पण पोराला विचारा, कोणत्याच पोराला येत नाही. उगा म्हणणार माझी ट्युशन ही घेऊन देणार नाही आपल्याला. फक्त मी काय सांगितलं तुम्हाला की पहिलं काय हो? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट. ह्याच्यावरून सांगायचं आपल्याला. पहिला नियम काय? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट. सन प्रेझेंट ॲट वन फोक आहे. द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन कवर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तिसरं द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. अंडरस्टूड? म्हणजेच काय? आता बघा हा जो टी स्क्वेअर आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल काढण्यासाठी आम्ही काय घेतो? कॉन्स्टंट. म्हणजेच काय येईल तो? टी स्क्वेअर भागिले आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. आणि ह्याचा वापर खूप इम्पॉर्टंट आहे कुणासाठी? पुढे. एक गोष्ट कळाली आपल्याला एक गोष्ट कळाली आपल्याला काय की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्यामुळे टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याला काय म्हणतो आपण? क्लियर? तो यहाँ पे हमारा क्या खत्म होता है? केप्लर्स लॉज ऑफ मोशन. किती लॉ दिली तिने आपल्याला? 3 लॉ. कळते? तर अशा प्रकारे आपण उद्या नेक्स्ट लेक्चरला भेटू. पुढचा पाठ आहे
न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक्यू सो मच. बाय बाय.